मी निरंजन दहिवले, शिवसैनिक, पूर्व नागपूर विधानसभेचा. आमच्या काही NIT विरोधात काही मागण्या होत्या. त्यामध्ये आम्ही मीना साहेबांना, सभापती मीना साहेबांना 27 तारखेला निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला 10 दिवसाचा वेळ दिला होता की 10 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला रायटिंगमध्ये माहिती देऊ. पण 10 दिवसावर वर्ष झाले, त्यांनी काय रायटिंगमध्ये दिलेलं नाही. 10 दिवसानंतर मी 11व्या दिवशी मीना साहेबांना संविधान घेऊन आणि त्यांना भेटण्यासाठी गेलेलो होतो. आणि त्यामुळे आम्ही फक्त दोघंच जण होतो. एक नंदू माटे म्हणून होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर शहराचे महासचिव आहेत, आणि एक मी. आम्ही जेव्हा त्यांना भेटण्यास गेल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हे सांगितलं की आम्ही 10 दिवसामध्ये तुम्हाला रायटिंगमध्ये माहिती देऊ. 10 दिवसाचे 15 दिवस झाले, पण त्यांनी अजूनपर्यंत रायटिंगमध्ये माहिती दिली नाही. तर आम्ही 12 तारखेला आमरण उपोषणकरिता तयारी केलेली होती, आणि त्या संदर्भात सदर पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन म्हणजे सूचना द्यायला गेलेलो होतो की 12 तारखेला आम्ही आमरण उपोषणावर बसून राहिलो. हे 11 तारखेची घटना आहे. सदर पोलीस स्टेशनला गेलो असता तर तिथले जे खुपियावाले होते आणि PI साहेब होते, सेकंड PI, त्यांनी मला समजवलं. म्हणे तुम्ही आमरण उपोषणावर बसण्याच्या अगोदर म्हणे आमच्यासोबत, म्हणजे आमच्या स्टॉपसोबत एकदा मीना साहेबाकडे चला. मीना साहेबाला आम्ही विचारू की यांनी जे मागण्या मागितल्या आहेत त्याच्यातल्या मागण्या का बरं पूर्ण करण्यात नाही आल्या, हे आमरण उपोषणावर बसणार आहेत. त्या प्रकारे त्यांचं वक्तव्य होतं. आणि त्यांनी हे सांगितलं, रिक्वेस्ट केली की आमच्या शब्दावरती एक दिवस थांबून जा म्हणून. आणि तर आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या म्हणण्यावरती, त्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि मी थांबलो. आणि काल ते स्वतः आमच्यासोबत आले, त्यांचे शिपाई वगैरे इथे NITला आल्याच्यानंतर सभापती साहेब मुंबईला गेलेले आहे, सभापती नागपुरात नव्हते. तर त्यांनी इथले जे जॉईंट कमिशनर आहेत ढोले सरांसोबत वेळ घेऊन आणि त्यांच्यासोबत आम्हाला म्हणजे भेट करून दिली. आणि ढोले साहेबांनी आमच्या जेवढ्या मागण्या होत्या त्या प्रामाणिकपणे व्यवस्थित समजून घेतल्या, आणि त्याच्यावर निराकरण तर झालेलं आहे, पण संतुष्टी नाही मिळालेली आहे. त्यांनी ज्या मागण्या होत्या त्यांना नॉर्मली मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहे. पण जी आमची मेन मागणी होती की कार्यकारी अभियंता राठोड याच्यावरती इन्क्वायरी बसवा आणि याला तत्काळ सस्पेंड करा किंवा याला निलंबित करा. त्यानंतर यांचे सहकारी दीपाली मॅडम, दुसरे नीलम मॅडम, आणि त्यानंतर यांचा ड्रायव्हर पिसे. आमची ही मागणी, आमची सर्वात मोठी आणि महत्त्वाची मागणी म्हणजे हीच आहे की त्याला तत्कालमध्ये निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्यावर प्रशासकीय चौकशी बसवण्यात यावी. तर त्यांचं म्हणणं झालं की सभापती साहेब आज येणार होते नागपूरला. ते आल्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे हा प्रस्ताव मांडू. हे जॉईंट कमिशनर ढोले सरांचं वक्तव्य आहे. म्हणजे असं झालेलं आहे की आम्हाला ढोले सरांनी बी ते राजकारणी लोकांसारखं लॉलीपॉपच दिलं आणि चॉकलेट देऊसाठी आम्हाला प्रेमाने बोलून करला. पुढची भूमिका काय असणार? आता आमची पुढची भूमिका अशी आहे की चेअरमॅन भेटो की नको भेटो, याला निलंबित करो की नको करो, 17 तारखेला संविधान चौकामध्ये आमरण उपोषण करणार आहोत. दुसरा विषय काल आणखी एक लक्षात आला आमच्या की राठोड साहेबांचं वक्तव्य आणि राठोड साहेबांच्या चपराशी जो स्वयंघोषित बाबू बनलेला आहे, जो 8 दिवसाने त्याचं रिटायरमेंट आहे, यांनी असं म्हटलं म्हणते का निरंजन दहिवले जर हा इथे आला याला येऊ नाही द्यायचं, याचे कुठले कामं करायचे नाही, याची फाईल काढायची नाही. मला राठोड साहेबांना एकच विचारायचं आहे की साहेब, हे प्रशासकीय इमारत आहे, बल्कि तुमची खाजगी नाही किंवा तुमचे वडिलोपार्जी नाही. ही जनतेची प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही ते तिथं बसलेले आहे ना, तर तुम्ही जनतेचे नौकर आहात. त्याच्यामध्ये मग मीडिएटर येऊ की पक्षकार येऊ, हा तुमचं काम नाही आहे. तुमचं काम फक्त एवढं आहे की त्यांचं काम करून देणं आणि त्यांच्या मोबदला तुम्हाला मंथली पगार मिळतो. तो पगार तुमच्या बापदादांनी नाही दिलेला आहे, हा पगार आमच्याच खिशातून येतो. आणि तुम्ही ना जे मोठे मोठे दलाल जे तुम्ही आपल्या कॅबिनमध्ये घेऊन बसता, त्यांच्यासोबत चिवडा पार्टी करता, त्यांनासुद्धा माझं हेच आव्हान आहे की तुम्ही बी आता सुधरून जा, नाही तर राठोड साहेबासोबत तुम्हालाही लपेट्यात घेऊन आणि तुमच्या बी चौकशी बसवू. राठोड साहेबांनी कसं काय केलं, किती दलाल पोसून ठेवले, कोणत्या प्रकारे त्यांनी काळे कामं केलेले आहे, याचे सगळे पुरावे माझ्याजवळ आहे. वेळ आल्यास पूर्ण पुरावे मी उजागर करणार आणि राठोड साहेबांना जनतेच्या समोर नांगडं करणार.